मराठा आरक्षण हा विषय सर्वसामान्य तसेच गरजवंत मराठ्यांचा किती आवडीचा विषय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये। मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचा भडका उडालेला दिसतो। काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावाचं नाव देशभरात झालं आहे। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेला बेछूट लाठीमार आणि नंतरचं राजकारण ढवळून काढणाऱ्या गतिमान घटना या कारणांमुळे आंतरवली सराटी या गावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं। याआधी जसे 58 मोर्चे गुंडाळले गेले त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन गुंडाळण्यात येईल असा सरकारचा समज होता, परंतु घडलं या उलट। हजारो लोकांचं पाठबळ मिळणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व प्रकाश झोतात आलं। 12वी पर्यंतचे शिक्षण झालेले आणि अल्पभूधारक शेतकरी त्याचबरोबर आर्थिक स्थिती ही सर्वसामान्यच आहे असे असूनही या मनोज जरांगे पाटलांना गोदाकाठचा ढाण्या वाघ म्हणून संबोधले जाते। कारणही तसेच आहे। त्यांनी तब्बल 17 दिवसाचं उपोषण केलं। त्याचबरोबर 170 एकरावर विराट सभाही घेण्यात आली। मनोज जरांगे पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असताना इतर समाजाचा त्यांनी द्वेष केला नाही। त्यांनी सर्व जाती धर्मांचा आदर करून मराठा समाजाचा प्रश्न ऐरणीवर आणून सरकार समोर ठेवला आहे। त्याचबरोबर आरक्षण निर्णय प्रक्रियेत आणले आहे। समाजासाठी हा माणूस आज 6 महिने झालं घरदार मुलं बाळ सोडून समाजासाठी लढत आहे। मनोज जरांगे पाटलांच्या कित्येक सभा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आजपर्यंत एकही सभा त्यांची फेल गेलेली नाही। जरांगे पाटील हा पॅटर्नच वेगळा आहे। जनतेने त्यांना सर्वसामान्य मराठा समाजाच्या मनात घर केलेला मराठ्यांचा नेता केला आहे। जर कधी असा प्रश्न पडला की निष्ठावंत जातीवंत मराठा कसा असतो, तर आपसुक मनोज जरांगे पाटील हे नाव तोंडात येईल। कितीही आणि काहीही जरी केलं तरी हा माणूस मॅनेज होणाऱ्यातला नाहीये, विकला जाणाऱ्यातील तर अजिबातच नाही। पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहे। 24 तारखेपर्यंत ठोस निर्णय घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला केली होती। तो अल्टिमेट आता जवळ येत चालला आहे आणि तोपर्यंत आरक्षण मिळेल का नाही याची अजूनही शक्यता कमीच दिसते, कारण अजूनही शासनाची भूमिका स्पष्ट दिसत नाहीये। जरांगे पाटील आता काय करणार याची धाकधूक आता सरकारला लागली आहे। मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांना मनोज जरांगेंच्या दरबारी 2 महिन्याच्या सरकारी कामाचा लेखाजोखा मांडावाच लागला। ही ताकद आहे या माणसाची। आपल्या स्टेजवर व्यासपीठावर कुठलाही राजकीय नसताना एकट्या मनोज जरांगे पाटलांनी कोट्यावधी मराठा एकवटून दाखवला। 300 एकरवरती सभा लावणारा नॉन पॉलिटिकल व्यक्ती म्हणून मनोज जरांगे पाटलांनी नवा इतिहास रचला आहे। 58 मोर्चे काढून सुद्धा मराठा समाजाने कुठल्याच नेत्याला आपलंसं केलं नव्हतं, परंतु मनोज जरांगे पाटलांसारख्या सर्वसामान्य व्यक्तीला मराठ्यांनी मराठा नेता म्हणून स्वीकारला आहे। मनोज जरांगे पाटील तसेच सकल मराठा समाजाचं हे शांततेचं युद्ध रोखणं आता सोपं नाहीये। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।